हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे गुरुवार आणि मी स्वामींचं आहे ना गुरुचरित्र पारायण केलं होतं, त्याची आज समाप्ती आहे. तर आज आम्ही ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला आहे. तर बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झाला आहे. तर आज सकाळ सकाळ थोडी कामाची घाईच होती आणि आवरता आहे ना रस बनवायला घेतलेला होता मी. तर एका शेगडीवर मी ना भात लावून घेतला होता, पांढरा भात, आणि इकडे ना आमटीची तयारी चालू होती. तर आज आहे ना आम्हाला जायचं होतं देवीला नैवेद्य घेऊन आणि माझं गुरुचरित्राची पारायणाची समाप्ती पण होती. तर आज गावाकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळं घाई आवरायचं काम चाललं होतं. तर मी ना आमटीला आधी लसूण खोबऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर मसाला टाकला होता. तर आज एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ना आमटीला केली होती आणि खूप छान आणि टेस्टी पण झाली होती. तर जाण्याची घाई होती आणि बाकीचं पण काम आवरायचं होतं. तर प्रियंका आहे ना दुसरं वरचं काम आवरत होती सगळं तोपर्यंत. आणि जे स्वामींची सेवेकरी त्यांना माहीत असेल की 10:30ला आपला ना नैवेद्य असतो गुरुवारचा, आणि 10:30 वाजेपर्यंत बाकीचं पण सगळं आवरायचं होतं आम्हाला. तर घाई आवरायचं काम चालू होतं आणि मी ना स्वयंपाक करायच्या आधी थोडंसं आवरल्यानंतर आधी कपडे आणि भांडे ना झालं होतं माझं, आणि आता फक्त स्वयंपाक राहिला होता, फरशी राहिली होती. तर 9-9:30 वाजले होते. आणि प्रियंकाला कसं थोडा वेळ ना शिवांशला पण द्यावा लागतो. सकाळ सकाळ उठल्यानंतर आहे ना त्याला ब्रश ते करायचा आणि त्याचं थोडं आवरून द्यायचं होतं. तर तिने ते आवरलं आणि स्वामींपुढं छान अशी ना रांगोळी पण तिने काढून घेतली होती आणि बाहेर काढली होती. आणि नानींची पण बरीच मदत होती आम्हाला कामात. तर देवपूजा नानीकडेच असती सकाळची. तर नानीने देवपूजा करून घेतली आणि गेटच्या आतली ना सगळी फरशी आम्ही रोजच धुवून काढतो, तर ती पण धुवून घेतली होती. तर आमटी करण्याच्या पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. कोणी ना मसाला टाकला ना त्याच्यानंतर येळवणी टाकते, तर जे डाळीचं पाणी निघलेलं असतं ते. तर कोणी ना आधी कांद्याचं वाटण असतं ते परतून घेतात, ज्याची जशी पद्धत असेल तसं. पण मी आधी ना कांद्याचं वाटण वाटून घेते आणि नंतर येळवणी टाकते. आणि कालच माझं वाचन काम संपलेलं होतं, तर आज काही वाचनाला अध्याय नव्हते. तर आज थोडंसं उशिराच उठले, नाही तर रोज लवकरच 3:30-4ला उठून ये ना वाचन करत असते मी. तर आज 5-5:30ला उठून ये ना सगळं आवरायला घेतलं स्वयंपाक. आणि काही असू नाही तर नसू पहिले ना आमच्या घरी जेवण लागतं. तर सकाळ सकाळ मी आधी ना वांग्याचं भरीत आणि पोळ्या बनवून घेतल्या होत्या, कारण यांना पण दुकानावर जायचं असतं आणि नानांना पण सकाळी जेवण लागतं. तर सकाळ सकाळ पहिले जेवण म्हणजे स्वयंपाक करावाच लागतो आम्हाला आधी. तर तो पण केला होता आणि त्यात मुलांना आहे ना सुट्टी असते, आता सुट्टीच आहे. तर त्यांचा काही डब्बा नव्हता, त्याच्यामुळं पटकन आवरलं. आणि आता आहे ना नैवेद्य करून घेतले होते मी, कारण मला बुऱ्हाणगरच्या देवीला पण जायचं होतं आणि नैवेद्य झाले लगेच पोळ्या लाटून घेतल्या होत्या. तर आमरस आणि पोळी कोणी खाल्लं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशी लागली ते पण सांगा. तर प्रियंकाने तोपर्यंत ना कुरडई पापड काढून घेतले होते आणि पापड पाहू शकता, आम्ही कालच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते. तर कालच पापड बनवलेले होते आणि आज तळे होते, तर खूप छान झाले होते. तोपर्यंत 10:30 पण वाजले होते आणि प्रियंकाने रांगोळी ते काढून घेतलं होतं आणि स्वामींना धूप दाखवून घेतला आणि छान अशी मी ना फुलांनी पण सजावट केली होती. त्याच्यानंतर आहे ना नैवेद्य दाखवला. तर नैवेद्य दाखवायच्या आधी ना छान असं आहे ना चौकोन करून घेतला होता पाण्यांचा. भरीव चौकोन करायचा असतो, तर भरीव चौकोन करून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना 3 वेळा आपला गायत्री मंत्र म्हणायचा. तर गायत्री म्हणून नैवेद्य दाखवायचा असतो स्वामींना. तर तोपर्यंत आवरून झालं होतं आमचं. आणि अधिक महिना आहे ना खूप शुभ मानला जातो. तर अधिक महिन्यात पारायण भागवत केलेलं खूपच छान असतं. तर मी ना भागवत न करता ना आपलं गुरुचरित्र पारायणच केलं होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे आता आमरसाचा पण सीजन आहे आणि धोंडा पण आहे. तर मी नैवेद्यासाठीच धोंडे पण बनवले होते आणि आमरस पण बनवला होता स्वामींना. तर नैवेद्य दाखवून घेतला आणि लगेच आम्ही दोघींनी ना मिळून आरती केली होती, कारण मुलं पण घरी नव्हते. तर 3 नैवेद्याचे ताट बनवलेले होते आम्ही. तर एक स्वामींना, एक ग्रंथाला
आणि एक आहे ना आपल्या देवघरात असे 3 प्रकारे ताट बनवले होते आणि जे स्वामींचे ताट देवघरातली ताट आहे ना तर तेच आपण खायला घ्यायचे असते. तर म्हणजे नैवेद्य म्हणून पण ग्रहण आपण केलं जातं. जरी हा नैवेद्य खाण्यात नाही गेला काही पडलं तर आपण गाईला जरी दाखवलं तरी चालतो, पण आम्ही हा आहे ना ग्रहणच करत असतो नैवेद्य. तर आम्ही हा सगळ्यांनी नैवेद्य प्रसाद म्हणून थोडा थोडा सगळ्यांनी खाल्ला होता. निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भवसारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा ओट मात्रा कोटी सूर्य समप्रभा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री. आणि स्वामींची आरती ते होईपर्यंत ना 11 वाजलेच होते. त्याच्यानंतर मी ना हे गावाकडचे ना नैवेद्य सगळे भरून घेतले होते, कारण दोन्ही देवींना बरेच नैवेद्य लागतात. तर वेदांतलाच सोबत घेऊन चालले होते मी, कारण मला पण सोबत कोणीतरी पाहिजे होतं म्हणून त्याला घेऊन गेले होते मी गावाकडं. आणि आमच्या गावाकडे जायच्या आधी ना आम्हाला बुऱ्हाणनगरची देवीला म्हणजे बुऱ्हाणनगर लागतं. तर बुऱ्हाणनगरच्या देवीला मी पहिले गेले आणि आता आहे ना धोंड्याच्या महिन्यात आहे ना देवीची ओटी भरलेली चांगली असते. तर आहे ना मी तिथून आहे ना देवीला ओटी आणि हार नारळ घेतलं आणि मग नैवेद्य ठेवला होता. आणि जी आपली तुळजापूरची देवी आहे ना तर ही ना ती आधी ना बुऱ्हाणनगरच्या म्हणजे ना लेक आहे असं सांगते तर, आणि तिचं माहेर आहे म्हणजे बुऱ्हाणनगर तुळजापूरच्या देवीचं. तर म्हणजे पहिले सगळे जुने लोक म्हणतात, मला पण एवढी म्हणजे माहिती नाही आहे, पण ती ना एका तेल्याच्या घरी राहत होती आपली देवी आधी तुळजापूरची. आणि अजून पण आहे ना देवीच्या मंदिराच्या पाठीमागे आहे ना तेलाचा घाणा आहे म्हणून तिथं उखळ पण आहे तसंच. तर त्याला पण एक छोटंसं मंदिर बनवलेलं होतं. आणि आपण आहे ना नंतर देवीचं पण दर्शन घेऊन आहे ना आतमध्ये गेलो. आणि ह्या दिवसात आहे ना म्हणजे धोंड्याच्या महिन्यात देवीची ओटी भरलेली चांगली असते. तर आपण आपल्या आईची पण भरतो ह्या महिन्यात. आणि नंतर काय होते का नाही नैवेद्य म्हणून आजच नैवेद्य घेऊन चला म्हटलं, कारण प्रियंकाची डिलिव्हरी आता आहे ना 4-8 दिवसावर आलेलीच आहे आणि मध्ये पण काही ना काही काम असतंच आपल्याला. तर त्या दिवशी नंदबाईंना धोंडे होते, त्याच दिवशी गावाकडे जायचं होतं, पण घेऊन जायलाच कोणी नव्हतं. त्याच्यामुळे आहे ना ते राहिले त्या दिवशी. आणि म्हटलं आज चला आता नैवेद्य बनवलेच आहे तर आपण आज घाई का होईना जाऊन येऊ. तर मी ना मंदिरात गेले तर म्हणजे गर्दी होती थोडीफार. आणि धोंड्याचा महिना चालू होता, देवीला आहे ना बऱ्यापैकी ना सगळ्यांनी धोंड्याचेच नैवेद्य आणलेला होता. आणि इथे ना दर्शन ते घेतला आणि आम्ही ना गावाकडे गेलो होता. मळ्यात पण आहे ना आमच्या तुळजापूरच्या देवीचंच मंदिर आहे, तर तिकडे गेलो होतो. आणि तिकडं पण आहे ना परडी ते भरले आणि इथं पण परड्या भरून घेतल्या, कारण आत्ताच आम्ही सुवासिनींचा कार्यक्रम केला होता. प्रियंकाचा 7वा महिना होता, त्याच वेळेस ओट्या ते भरून घेतल्या होत्या. तर पुन्हा एकदा मी परत अधिक महिन्याची देवीची ना ओटी भरून घेतली. आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हे ना म्हणजे छोटे छोटे मंदिर आहे. आणि आमचं कुळदैवतच तुळजापूरची देवी आहे. तर आणि आमच्या मंदिरात म्हणजे शेतात पण आहे ना मंदिर आहे देवीचं. तर आम्ही तिकडे पण गेलो. आणि त्याच्यानंतर घरी म्हणजे मळ्यातच चुलत सासऱ्यांचं घर आहे, तर सासूबाईं त्या पण होत्या आणि बाई पण होती. तर थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यातच मला घरून कॉल आला होता. तर यांना पण बाहेर जायचं होतं, तर मी ना दुकानावर थांबले आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट नाही केला आणि दुकानावरच आहे ना जेवण केलं. त्याच्यामुळं काही मी घरी पण गेले नाही आणि तिथंच डब्बा खाल्ला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.